एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. तो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपल्या शेतामध्ये काबाड कष्ट करत होता. तरीही त्याची आर्थिक परिस्थिती खूपच खराब होती. एके दिवशी तो आपलं शेत नांगरत होता, तेव्हा त्या ठिकाणी एक साधू महात्मा आले आणि त्या शेतकऱ्याला म्हणाले, बेटा, देव तुझं भलं करेल, मला काहीतरी भिक्षा दे. शेतकरी म्हणाला, साधू महाराज, मी स्वतः एक गरीब शेतकरी आहे. रात्रंदिवस शेतात राबत असतो, तरीही घरची आर्थिक परिस्थिती खूपच खराब आहे. मी माझ्या गरिबीमुळे खूप त्रासून गेलो आहे. तुम्ही मला काहीतरी असा उपाय सांगा की माझ्या शेतामध्ये 1 टन धान्य पिकेल. हे ऐकून साधू महाराज म्हणाले, बेटा, तू मुरलीधराच्या नावाचा जप कर, त्यामुळे तुझं सगळं दुःख दूर होईल. तो तर सर्वांचा पालनहार आहे. शेतकरी म्हणाला, खरंच मुरलीधराच्या नावाचा जप केल्याने माझ्या शेतामध्ये 1 टन धान्य पिकेल. साधू महात्मा म्हणाले, बेटा, तू खऱ्या मनाने मुरलीधराचं नाव घेतलं तर तुझ्या शेतामध्ये 1 टन धान्य पिकेल. असं म्हणून ते साधू महात्मा काही दूर अंतरावर एका वडाच्या झाडाच्या सावलीत जाऊन आराम करू लागले. शेतकरी खूपच साधा भोळा होता. तो साधू महात्म्यांच्या सांगण्यानुसार त्याच वेळेपासून मुरलीधराच्या नावाचा जप करू लागला. तो शेतात नांगर चालवत होता आणि त्याचबरोबर मुरलीधराच्या नावाचा जपही करू लागला. मुरलीधराच्या नावाचा जप करता करता दुपार झाली. शेतकऱ्याची बायको त्याच्यासाठी जेवण घेऊन आली. तिने शेतकऱ्याला जेवण खाण्यासाठी आग्रह केला. शेतकरी म्हणाला, भाग्यवान, जेवण कसं करू? मी तर मुरलीधराच्या नावाचा जप करत आहे. मी जपमध्ये बंद करू शकत नाही. शेतकऱ्याचं बोलणं ऐकून त्याची पत्नी म्हणाली, यामध्ये एवढं घाबरण्यासारखं काय आहे? तुम्ही जेवण करा, तोपर्यंत मी तुमच्या जागी मुरलीधराच्या नावाचा जप करते. शेतकऱ्याला आपल्या बायकोचं बोलणं योग्य वाटलं. तो तिचं बोलणं ऐकून जेवण करू लागला. दुसरीकडे त्याची बायको मुरलीधराच्या नावाचा जप करण्यासाठी बसली. काही वेळ जप करता करता तिचं लक्ष घराकडे गेलं. तिने उकळामध्ये ठेवलेल्या धान्याची आठवण झाली. ती धान्य उकळामध्ये बारीक करत होती आणि ती तसंच ठेवून आपल्या नवऱ्याला जेवण घेऊन आली होती. ती विचार करू लागली की धान्यामध्ये कुत्र्याने तोंड घातलं तर. या काळजीने तिच्या लक्षातच राहिलं नाही की ती मुरलीधराच्या नावाचा जप करत आहे. ती चुकून मुरलीधराच्या नावाऐवजी उखळीधर नावाचा जप करू लागली, कारण ती उखळबद्दल विचार करत होती. जेव्हा शेतकऱ्याचं जेवण झालं तेव्हा त्यानं आपल्या बायकोला उखळीधर नावाचा जप करताना ऐकलं. तेव्हा तो पण उखळीधर जपू लागला. भगवान विष्णूंच्या कानात जेव्हा शेतकऱ्याचा आवाज पोहोचला तेव्हा ते हैराण झाले. आपल्या या अद्भुत नावाला ऐकून भगवान विष्णू खूपच प्रसन्न झाले आणि माता लक्ष्मीला म्हणाले, हा माझा सगळ्यात खरा भक्त आहे. हा मला उखळीधर नावाने स्मरण करत आहे. आजपर्यंत कोणीच मला या नावाने बोलावलं नाही. कृष्ण अवतारामध्ये माता यशोदेने मला उखळीबरोबर बांधलं होतं. या शेतकऱ्याला सोडून कोणालाही या घटनेबद्दल आठवण झाली नाही. माझं हे नामकरण माझ्या या प्रिय भक्ताने केलं आहे. भगवान विष्णूचं बोलणं ऐकून माता लक्ष्मी म्हणाली, चला मग आज आपण तुमच्या प्रिय भक्ताची परीक्षा घेऊया. भगवान विष्णू म्हणाले, हा माझा खरा भक्त आहे, त्याची परीक्षा घेणे व्यर्थ आहे. पण माता लक्ष्मी ऐकायला तयार नव्हती. माता लक्ष्मी भगवान विष्णूंसमोर हट्ट करू लागली. माता लक्ष्मी पुढे हार मानून भगवान विष्णूंना आपल्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी यावंच लागलं. शेतकऱ्याच्या शेतापासून काहीच दूर अंतरावर एक झोपडी होती. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी त्या झोपडीमध्ये थांबले. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, तुम्ही जाऊन शेतकऱ्याची परीक्षा घ्या, तोपर्यंत मी या झोपडीमध्ये थांबतो. माता लक्ष्मी एका साधारण स्त्रीच्या रूपामध्ये शेतकऱ्याच्या नांगरासमोर जाऊन उभी राहिली. शेतकरी आपलं शेत नांगरण्यात एवढा व्यस्त होता की त्याने एक स्त्री आपल्या कामात अडथळा करत आहे हे पाहून त्याच्या तोंडातून पटकन निघालं, माता लक्ष्मी, एका बाजूला व्हा. मला शेत नांगरण्यात अडथळा येत आहे. मला माझं काम करू द्या. बोलणं ऐकून माता लक्ष्मी विचार करू लागली की या शेतकऱ्याने मला या साधारण स्त्रीच्या रूपात असतानाही कसं काय ओळखलं. मग माता लक्ष्मी त्या शेतकऱ्याची अजून परीक्षा घेण्यासाठी म्हणाली, ठीक आहे, तू मला एक सांग
की माझा नवरा कुठे आहे. हे ऐकून तो शेतकरी खूपच हैराण झाला. आपल्या कामामध्ये अडथळा येत आहे हे पाहून तो खूपच चिडला होता. शेतकऱ्याला त्या स्त्रीपासून स्वतःची सुटका करून घ्यायची होती. त्यामुळे त्याने त्या झोपडीच्या दिशेने इशारा केला. त्या ठिकाणी भगवान विष्णू थांबले होते. आता तर माता लक्ष्मीच्या मनामध्ये जी शंका राहिली होती ती पण दूर झाली. माता लक्ष्मी तिथून पळत भगवान विष्णू जवळ आली आणि म्हणाली, स्वामी, तुम्ही योग्य बोलत आहात. हा तर तुमचा परमभक्त आहे. लक्ष्मी माताचं बोलणं ऐकून भगवान विष्णू हसून म्हणाले, मी तर तुम्हाला अगोदरच सांगत होतो, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. आता तुम्ही तुमच्या कानाने आणि डोळ्यांनी पाहिलंत ना. आता तरी तुम्हाला माझ्या परमभक्तावर विश्वास बसला असेल. माता लक्ष्मी म्हणाली, हो स्वामी, पण आता तुमच्या या परमभक्ताला काही ना काही द्यायला हवं. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी एका साधारण वेश धारण करून दोघेही शेतकऱ्याच्या दिशेने निघाले. त्या ठिकाणी शेतकरी काम करत होता. जेव्हा शेतकऱ्याने त्या दोघांना आपल्याकडे येताना पाहिलं तेव्हा तो मनातल्या मनात निराश झाला आणि विचार करू लागला की पहिल्यांदा स्त्री एकटी आली होती, पण आता त्याच्या कामात अडथळा आणण्यासाठी दोघेही येत आहेत. हे दोघेही माझा सगळा वेळ व्यर्थ घालवणार. तोपर्यंत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी त्याच्याजवळ आले होते. भगवान विष्णू म्हणाले, हे भक्त, मी तुझ्यावर खूपच प्रसन्न झालो आहे. तुला जे काही हवं आहे ते तू मागू शकतोस. शेतकरी अगोदरच चिडलेला होता. तो आपली नाराजी लपवून म्हणाला, अच्छा, तर मी तुमच्याकडे मला जे हवं आहे ते मागू शकतो आणि तुम्ही ते मला देणार. ठीक आहे, मला माझ्या शेतामध्ये 1 टन धान्य हवं आहे. तुम्ही देऊ शकता का? तुमच्या हातात आहे का? भगवान विष्णू हसून म्हणाले, असंच होईल. तेव्हा शेतकरी म्हणाला, थांबा, मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू की तुम्ही जे बोलत आहात ते खरं होईल. एवढं धान्य जर पिकलं नाही तर मी तुम्हाला या नांगराबरोबर बांधून ठेवीन. त्याचा साधेपणा पाहून भगवान विष्णू प्रसन्न होऊन म्हणाले, तुला ज्याच्यावर विश्वास आहे त्याला तू इथे पटकन घेऊन ये. शेतकऱ्याला भगवान विष्णूंचं बोलणं योग्य वाटलं. शेतकरी त्या साधू महात्माजवळ पळत गेला आणि त्यांना आपल्याबरोबर घेऊन आला. साधूने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला पाहिलं. तो तर धन्य झाला. त्याने दंडवत नमस्कार केला आणि हात जोडून म्हणाला, हे भगवान, तुमची कठोर तपस्या तर मी केली, पण तुम्ही कधीच मला दर्शन दिलं नाही आणि या एका अडाणी शेतकऱ्यासाठी तुम्ही पळत पळत आला. माझ्या तपस्येमध्ये काही कमी होती की तुम्ही मला दर्शन देऊ शकला नाही? साधू महात्म्याचं बोलणं ऐकून भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, हे साधू, खरी गोष्ट ही आहे की माझ्या या भक्ताचं मन एका लहान मुलाप्रमाणे स्वच्छ आणि निर्मळ आहे. याने जेव्हा मला खऱ्या मनाने प्रेमपूर्वक बोलावलं तेव्हा मी स्वतःला थांबू शकलो नाही आणि याला दर्शन देण्यासाठी आलो. एवढं बोलून भगवान विष्णू माता लक्ष्मी बरोबर अंतर्धान झाले आणि शेतकरी 1 टन धान्यामुळे धनवान झाला. शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको भगवान विष्णूचे परमभक्त झाले. ते उकळधारी नावाने जप करू लागले. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.